राजे राजे आपल्या मावळ्यांनी दर्या मागे रेटला. शाबास. आता निसटलो. हे 4 कासरेच अंतर खोल पाण्याचं होतं. आपल्या मावळ्यांनी शिकस्त केली. आता बघा, आता अर्धा अधिक सेतू बांधून झालाच म्हणून. वाह दादाजी, किनारपट्टीवरची माणसं सुद्धा सेतू बंधनात पुढे झाली. तर गडी बाया चिलीपिली सगळी दर्याला चिकटली. अहो तो अवखळ दर्या सुद्धा भांबावून गेलाय. दादाजी, अहो दर्या भांबावलाय, त्याही पेक्षा जास्त सिद्धी भांबावला. त्याच्या बेगमात जंजिऱ्यातून दर्या दरवाजातून बाहेर पडल्या गलबत घेऊन. महाराज, मला तर खबर मिळाली, सिद्ध्यानं आपला खजिना बाहेर काढलाय. त्याचं खजिन्याचं गलबत त्यांनी आज समुद्रात सोडलंय. दादाजी, आणखी जोर लाव, आणखी ताकद लाव. कलाल बांगडीच्या बुरुजावर मारा करा, म्हणजे सिद्धीची कलाल बांगडी खामोश होईल. जी महाराज. आता आम्हाला खात्री पटली, हा सेतू पूर्ण होणारच. स्वराज्याचा हेतू तडीस नेणारा सेतू आहे हा. महाराज, हे सगळं आपल्या जिद्दीमुळे घडतंय. या जगा वेगळ्या धाडसाकडे आलम दुनिया चकित होऊन बघत राहील. दादाजी, पुढचे 2-3 दिवस अत्यंत महत्वाचे. लाय पाटलांना शिड्या तयार ठेवायला सांगा, आणि त्याचबरोबर मासेमारी करणाऱ्या गलबतांना इशारा द्या. जी महाराज. एकाच वेळी समुद्र पेटवायचा आणि जंजिरा घेरायचा. दादाजी, जो मावळा, जो सरदार यात मोठा पराक्रम गाजवेल, त्याला आम्ही आमच्या हातानं अर्धा शेर सोनं देऊ. अर्धा शेर सोनं? राजे 7 पिढ्या बसून खातील की त्यांच्या? दादाजी, आम्ही अर्धा शेर सोनं देणार ही घोषणा करा, कारण जंजिरा जमीन दोस्त होणं ही साधारण गोष्ट नाही. यात ज्याचा ज्याचा सहभाग असेल त्याला त्याला नावाजलं जाईल. महाराज, खरं सांगू, पळताभुई थोडी झाली त्या सिद्ध्याची, आणि आता जंजिऱ्यावरचा मारा सुद्धा थंडावलाय. दादाजी, आता सिद्धीला कोणीही वाचवू शकत नाही. त्याचा पराभव निश्चित आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी त्या सिद्ध्याचं मुटकुळं आपल्या समोर पडलेलं असेल. हजारो हातांनी समुद्र मागे रेटला. आता जंजिरा स्वराज्यात आलाच म्हणून समजा. दादाजी, ज्या क्षणी जंजिरा स्वराज्यात येईल, ज्या क्षणी जंजिऱ्याच्या बुरुजावर स्वराज्याचा भगवा फडकेल, त्या क्षणी दादाजी देशपांडे, आम्ही स्वखुशीनं तुम्हाला अमात्यपद देणार. स्वतः महाडमध्ये येऊन तुम्हाला मानाची वस्त्र देणार. महाराज, आधी त्या सिद्ध्याचं वस्त्र हरण करू द्या, मग मानाच्या वस्त्रांचं बघू. येतो. सरदार गोविंदराव काथे कापसाच्या गठड्या घेऊन पोचतीलच. येतो. दादाजी, जंजिऱ्याचा आणखी एक बुरुज ढासळला, त्याचाच हा आवाज. चला. तलवार तर हवीच, पण घोडा सुद्धा गरजेचा आहे येणाऱ्या बाळासाठी. मातोश्री, असू द्या, आता हे सगळे सोपस्कार असू द्या. स्वतःची काळजी घ्या तुम्ही. रायगडावरचे सुतार फार सुंदर खेळणी बनवतात. ते त्यांच्या कामाला लागले. गड आतुरलाय. मातोश्री, काय होतंय? मातोश्री, आम्हाला राजांची काळजी वाटते. कसली काळजी वाटते? जंजिऱ्यास वेढा घातलाय त्यांनी. रात्रंदिवस तोफा डागत आहेत, आणि आता तर सेतू बांधतायत. त्यांचं नाव शंभू असलं तरी श्रीरामाचा अंश आहे त्यांच्यात. ते सेतू बांधणार, जंजिरा नावाची लंका दहन करणार. ते पहिल्यापासूनच असे.
मुळात त्यांच्या वेळेस थोरल्या बाईसाहेबांना. सई राणी सरकारांना डोहाळेच असे लागले होते. ढाल, तलवार, घोडे. आठवलं तरी लाजायला होतं. पण सई राणी सरकार महाराजांबरोबर तलवार खेळायच्या. त्यांच्यावर अशी तलवार उंच करून धावत जायच्या आणि 2 हात करायच्या. खर तर सई राणी सरकार स्वभावानं किती शांत, पण फलटणहून रायगडी येताना हशमांवरती तुटून पडल्या होत्या त्या. आता मला सांगा, जे बाळ पोटात असताना हशमांवर धावून गेलं, ते बाळ छत्रपती झाल्यानंतर शांत कसं बसेल? ते तुटून पडणारच ना. कारण सई राणी सरकारांना डोहाळेच तसे लागले होते. मातोश्री, म्हणूनच आम्हाला राजांची काळजी वाटते. त्यांचा सेतू पुरा व्हावा. त्यांचा सेतू पुरा होणार. फक्त एका गोष्टीची कमी आहे. कोणत्या? खारुताईची, जी रेतीत आपलं अंग घुसळून अंगावर रेती घेऊन सेतूवर नेऊन टाकत होती. ती खारुताई तर रायगडावरच आहे ना. मातोश्री, वेळ पडल्यास आम्ही जाणार आहोत. आमचा खारीचा वाटा सेतूस देणार आहोत आम्ही. राणी साहेब, रावजी पंत येत आहेत. मुजरा राणीसाहेब, एक सेवक तातडीची खबर घेऊन आलाय. हसन अली नावाचा औरंगजेबाचा एक सरदार कोकणात उतरलाय. येताना वाटेतली गावं बेचिराग करत आलाय तो. फौज किती आहे? 20,000ची फौज आहे. सिद्धीला मदत हाच त्याचा उद्देश असावा. आलमगीर जिंदाबाद, आलमगीर जिंदाबाद. हुजूर, आज आलमगीर का जय जयकार. तुम भी करो, सारा जंजीरा करेगा. तुमाजी आलमगीर ने इस सिद्धि खैरियत के लिए सरदार भेजा है, भारी फौज के साथ. क्या? हाँ, सरदार हसन अली खान और कुफ्र सिकन. सरदार हसन अली खान आ गया है तो फिक्र की कोई बात नहीं. संभाजी. संभाजी भी नहीं. हुजूर, आप इस गलत फहमी में मत रहना. अब हमारी नहीं, संभाजी की गलत फहमी दूर होगी. तुम हसन अली खान को नहीं जानते. वो संभाजी को तबाह कर देगा. और एक बात, 20,000 की फौज 15,000 के घोड़सवार लेकर हसन अली खान आ रहे हैं. अब हमारी जीत पक्की है. इंशाअल्लाह फतेह हमारी होगी. बस, आम्हाला एक शब्दही ऐकायचा नाही. महाराज, पैची काका, औरंगजेब कुरापत काढणारच नाही. आम्ही सिद्धीचं छाताड फोडण्यात मशगूल असताना तो जपमाळ हातात घेऊन अल्लाचं नामस्मरण करत बसेल असं आम्ही गृहीत धरलंच नव्हतं. तो कुरापत काढणार, नक्कीच काढणार. पण आम्हाला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की हसन अली खान स्वराज्यात एवढ्या आजपर्यंत घुसतोच कसा. महाराज, हसन अली खान स्वराज्यात घुसतो, जाळपोळ करतो, लुटालूट करतो, आमच्या गावकऱ्यांना बंदी बनवतो आणि आम्हाला समजतं केव्हा? सगळं घडून गेल्यानंतर. मग आपली गस्तीची पथकं काय करत होती? महाराज, हसन अली स्वराज्यात आला, पण तो त्याच्या मोगल मुलखातनं आत घुसला आणि आपल्या गस्तीची पथकं सारख्या भरारे मारत असतात.
पण त्यासनी तो दिसलाच नाही. तो रातोरात स्वराज्यात घुसलाय. लपत छपत गस्त चुकवत वेगाने आत आला. महाराज, ही खेळी औरंगजेबाचीच आहे. स्वराज्यात आलेल्या हसन अलीला रोखणं तितकंच महत्वाचं आहे. तोच विचार करतो आहोत आम्ही. महाराज, त्याचा रोग भिवंडी कल्याणहून पनवेल पेन मार्गे कोकण असा आहे. म्हणजे सिद्धीला मदत करायची. असं फक्त भासवायचं आणि अचानक मोहरा रायगडाकडे वळवायचा. म्हणूनच औरंगजेबानं त्याचे सरदार जागोजागी पाठवून आपल्या मातब्बर सरदारांना रोखून धरलाय, जेणेकरून रायगडावर हल्ला झाला तर कोणीही मदतीला धावून येऊ नये. तसंही असू शकतं कविराज. राजन, एक विनंती आहे. तुर्तास आपण ही मोहीम थांबवावी आणि रायगडी चालावं. कविराज, जी राजन, जंजिरा आजचा उद्या घेता येईल, पण रायगडास तोशीस बसू देऊ नये. नाही कविराज, आम्ही रायगडास तोशीस बसू देणार नाही आणि जंजिऱ्याचा आवडलेला फासही सैल होऊ देणार नाही. राजन, पुन्हा एकदा माफी मागतो, पण या हसन अलीचा प्रथम बंदोबस्त करावा. कविराज, आम्ही जंजिऱ्याच्या किनाऱ्यावरच्या रेतीत रोवलेले पाय तेव्हाच मागे घेऊ जेव्हा जंजिऱ्याचा शेवटचा बुरुज ढासळेल. राजन, आमचे आबासाहेब नेहमी म्हणायचे, घरास जसा उंदीर तसा स्वराज्यात सिद्धी. सिद्धी आता आतून कोलमडलाय, घाबरलाय. त्याला उभं राहायची संधी द्यायची नाही. राजन, ऐकावं. बिलकुल नाही. कविराज, औरंगजेबाला शह द्यायचा असेल तर जंजिरा ताब्यात घेणं अत्यंत महत्वाचं. आणि हा आमचा अडेलपणा नाही की चढेलपणा नाही, हे आमचं नियोजन आहे. महाराज, तसं काही वाटलं तर हा दादाजी देशपांडे आहे. हसन अली खानाचा बंदोबस्त करण्यासाठी सेनापती येसाजी कंक किंवा सरदार नलावडेंना पाठवा, पण आम्ही इथून मागं हटणार नाही. जर आम्ही इथून हटलो तर जंजिरा पाण्यात बुडण्याऐवजी मोहीम पाण्यात बुडेल आणि आम्ही ते होऊ देणार नाही. कविराजाव हातातोंडाशी आलेला घास आम्ही पुन्हा ताटात ठेवावा म्हणून औरंगजेबाची ही वाटमारी सुरू आहे, पण आम्ही त्याला दाद देणार नाही. आम्ही जंजिरा घेणारच. जीनत बेटा, आज हम वाकई बहुत खुश हैं। अब्बूजान, खुशी आपके चेहरे पर ही नहीं, आपके पूरे वजूद में दिख रही है। जहांपना, शहजादी सच कह रही है। वजीर आला, हमारी आंखें जौहरी की आंखें हैं। हीरा परखने में हमारे जैसा जौहरी इस पूरी दुनिया में कोई और नहीं है। वो तो है ही, लेकिन हुआ क्या है? अरे जीनत बेटा, हसन अली को हमने ढूंढ निकाला है, वो भी इतनी दूर से। अरे बस यूं मानो कि अल्लाह ताला ने हमारी दरख्वास्त मंजूर कर दी है और हमारी चाह को उन्होंने अपना मुरीद बना दिया है। वाह! जहांपना, क्या खबर है? खबर हसन अली की है। वाह, तो फिर बड़ी खबर होगी। हाँ वजीर आला, बहुत बड़ी खबर है। हसन अली ने संबा के गांव उजाड़ दिए, खेत खलियान जला दिए। माशाअल्लाह। गांव के कुएं के पानी को पीने काबिल नहीं छोड़ा। स्वराज की खूबसूरत औरतों को अगवा किया, बांदी बनाया। अब हमारे पास बंदियों की कोई कमी नहीं है, छोटे छोटे बच्चों को भी अगवा किया उसने। लेकिन अब्बूजान, ये तो हर जंग में होता है। हसन अली ने ऐसा कौन सा तीर मार दिया? शहजादी, हसन अली ने एक नहीं हजारों तीर मारे हैं। माना ही हर जंग में होता है, लेकिन ये स्वराज में कभी नहीं हुआ, पहली बार हुआ है। जरा सोचो, संबा के स्वराज में घुसकर हसन अली ने उसे ललकारा, ये कोई मामूली बात नहीं है। सही फरमाया बादशाह सलामत ने। अब संबा की रैयत को परेशान किया जाएगा, संबा की आवाम को तड़पाएगा, रुलाएगा, भूखा मारेगा हसन अली। संबा की रैयत परेशान होगी, चीखेगी, चिल्लाएगी, तड़पेगी, रोएगी, और संबा और तड़पेगा। बहुत मजा आएगा वजीर आला, बहुत मजा आएगा। हसन अली खान का रुख सही है बादशाह सलामत। बिल्कुल सही रुख है हसन अली का। तो आप देखिएगा,
कि हसन अली कैसे संभा को गुमराह करता है और एक दिन ऐसे तेज रफ्तार से वो रायगढ़ पर हमला करेगा, रायगढ़ हमारा होगा और मुगलिया सल्तनत का परचम रायगढ़ पर लहराएगा। आप देखते रहिएगा, देखते रहिएगा। आता जंजिरा आम्ही घेणार. जंजिरा घेऊन कोंडाजी बाबांचं अपूर्ण राहिलेलं काम आम्ही पूर्ण करणार. हवं तर ही आमची प्रतिज्ञा समजा, भीष्म प्रतिज्ञा. भैरजी काका, काय करूयात? काय करावं तेच कळना. खरं तर आता खबरावर खबरा यायला लागल्यात. लयच खराबी करायला लागलाय तो हसन अली. तेच, आणि फौजही मोठी आहे. 35,000ची फौज आहे कविराज. ती बी चालाक आणि ताज्या दामाची. लय नुकसानी होणार आहे. तेच म्हणतोय मी. अहो, राजेंद्र रायगडावर असते तर तेही पुरेसं होतं, पण ऐकायलाच तयार नाही येत ते. मी काय म्हणतो, तुम्ही सांगून पहा ना. नाही, मोठेपणाला मान ठेवतील ते. ठीक आहे, बघू. सांगतो एकदा. वेळेत सांगा आणि वेळेत निर्णय घ्या म्हणा. ठीक. सुनबाई, काय झालं? काय नाही. सतत शंभूराजेंची काळजी करत असता. अहो, त्यांच्या मनचा हेतू तर समजून घ्या. मातोश्री, आता हेतू नाही सेतू मोलाचा वाटतो आम्हाला. त्यांना काय बोलावं? ते छत्रपती आहेत. हजारो डोळ्यांनी ते सर्वत्र पाहतात, परंतु येणाऱ्या खबरा काही बऱ्या नाहीत. इथून पुढचे निर्णय योग्यच घ्यावेत. महाराज, बोला बैरजी का. आज सकाळी जंजिरेच्या मागच्या बाजूनं 2 गलबत आलेली आपल्या नजरबाजांनी बघितल्यात. असं? होय, गलबत मुंबई बेटावरनं आल्यात आणि ती टोपीकरांनी पाठवल्यात. म्हणजे दारू गोळा असणार. जी महाराज. असू द्या बैरजी काका, आता भीत नाही आम्ही त्या दारू गोळ्याला. आणि तसंही सेतू कितीसा राहिला, जेमतेम 10 कास. बघितलात तुम्ही? बसतोय विश्वास. आपल्या मावळ्यांनी जिद्दीनं खाडीत भराव टाकून रस्ता तयार केला. आता काम आणखी सोपं झालं. होय महाराज, पण तरी बी अजून 3-4 दिवस तरी लागणारच. कदाचित. महाराज, एवढ्या दिवसात जंजिरा हाती तरी येईल, पण तो हसन अली स्वराज्याचा लचका तोडल, ती भरपाई कशी कराल? बैरजी काका, आम्ही आदेश दिले. आपले सेनापती हसन अली खानावर तुटून पडतील आणि त्याला धडा शिकवतील. हे सगळं कबूल आहे महाराज, पण तो हसन अली लय कडवा आहे. तो सहजासहजी कुणाला जुमानणार नाही. महाराज, एक वाईट खबर आहे. हसन अली खानानं कल्याण भिवंडीत धुमाकूळ घातलाय. वाटेतल्या अनेक वाड्या वाजता जाळल्यात त्यानं. काय? होय राज, त्याच्या एका तुकडीनं कल्याण शहराला बी आगी लावल्या. सगळीकडे हाहाकार उडालाय. रयत सायरा वायरा धावत आहे. कल्याण ताब्यात घेऊन हसन अली कोकणात उतरतोय. महाराज, कोकणात उतरतोय ही त्याची हुल आहे. हसन अली रायगडाच्या रोखाणीत जाणार आहे. त्याचा मोर्चा ठरलाय रायगड. रायगड? आता विचार करू नका राज. चला, आधी रायगड वाचवा.